यानंतर एक महत्त्वाची बातमी पंढरपुरातून समोर येते। माढ्याच्या तडवळे गावातला शिवरस्ता खुला करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांचं माढा पोलीस ठाण्यासमोर 3 दिवसांपासून आमरण उपोषण हे सुरूच आहे। नागरिकांसोबतच महिला सुद्धा या उपोषणात उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्यात आणि याच उपोषणावेळी शहाजी पाटील यांनी पिस्तूल दाखवत दहशत पसरवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि याबाबतचा एक व्हिडिओ सुद्धा व्हायरल झालाय। शिवरस्ता अडवलेल्या शहाजी पाटील यांनी मोजणीच्या वेळेस तहसीलदार पोलीस प्रशासनासमोर हातात पिस्टल घेतलेला व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। पंढरपुरातली ही घटना आहे। माढा पोलिसांसमोर 3 दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे। या आंदोलनामध्ये नागरिकांसोबत महिला सुद्धा सहभागी झालेल्या आहेत आणि याच उपोषणावेळी शहाजी पाटील यांनी पिस्तूल दाखवत दहशत पसरवण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्याचा एक व्हिडिओ सध्या समोर आलेला आहे, तो व्हायरल होतोय। माढ्याच्या तळवण्यामध्ये ग्रामस्थांचं हे आंदोलन सुरू आणि याच वेळी हा सगळा प्रकार घडलाय। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी यांच्याकडून। संकेत, नेमकं काय घडलंय? खरं तर माढा तालुक्यातील तडवळे ते वडाची गाडी हे अगदी जुनं गाव आहे आणि याच गावामधली जो शिवरस्ता आहे तो शिवरस्ता हा बंद करण्यात आला होता। यामुळे शाळा कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांची आणि तिथे असणाऱ्या सर्व नागरिकांची जी होती ती गैरसोय होत होती। या संदर्भामध्ये नागरिकांनी खरं तर आंदोलन सुरू होतं। हे आंदोलन करत असताना मोजणी आली, मोजणीसाठी अधिकारी तिथं पोहोचले होते आणि हेच मोजणीसाठी अधिकारी पोहोचत असताना ज्यांनी रस्ता अडवला त्या शहाजी पाटील हे देखील तिथे उपस्थित होते आणि त्यांनी आपल्या खिशातून पिस्टल बाहेर काढून त्या ठिकाणी उभारले होते। हे पिस्टल बाहेर काढल्याचा जो व्हिडिओ तो समोर आलेला आहे। त्यामुळे शहाजी पाटील हे रस्ता अडवण्याच्या नादात दहशत पसरवत आहेत का, असे देखील सवाल आता या निमित्ताने उपस्थित होत आहेत। त्यामुळे शहाजी पाटलांवर थेट गुन्हा दाखल करावा अशी मागणी झालेली आहे। या संदर्भात आता अधिकचा तपास जो आहे तो पोलीस करतायत। या व्हिडिओच्या माध्यमातून पोलीस देखील आता लिगल ऍक्शन घेण्यासंदर्भात 2 पावलं पुढे करताना दिसत आहेत। दीपाली, निश्चितच संकेत, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।